टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। MPSC मध्ये सोलापूरचा डंका पुन्हा एकदा वाजल्याचं पाहायला मिळालेलं आहे। कारण MPSCच्या अभियांत्रिकी विभागामध्ये अभियांत्रिकी सेवा 2023 मध्ये सोलापूरच्या वैष्णवी गायकवाड हिने मुलींमधून प्रथम क्रमांक जो आहे तो पटकावलेला आहे। आपल्यासोबत वैष्णवी आहे। वैष्णवी ताई, काय सांगाल? खरं तर खूप मोठी भरारी झेप आहे। कशा पद्धतीचं हे यश आहे, काय आणि कोणाला समर्पित असणार आहे हे यश? हे यश आईवडिलांना, माझ्या भावाला आणि माझे गुरु आहेत अकॅडमीचे, त्यांना समर्पित असेल। कारण त्यांच्यामुळे झालेलं आहे, एकट्याचं यश नाही आहे, सगळ्यांचा वाटा आहे थोडं थोडं। कशा पद्धतीचं हे यश आहे? खरं तर अभियांत्रिकी हे एक स्वतंत्र विभाग आहे। अनेक मुलं अभियांत्रिकीचं शिक्षण घेतात, मात्र नोकरीच्या मागेच ते धावताना पाहायला मिळतं, विशेषतः खाजगी नोकरीच्या मागे। तुम्ही सरकारी क्षेत्रामध्ये जाण्याचा कसा विचार केला आणि काय नक्की हे सर्व प्रवास कशा पद्धतीचा होता? खरं तर वडिलांचं लहानपणीपासून स्वप्न होतं की महाराष्ट्र शासनामध्ये जायला पाहिजे। मग त्यांच्याकडूनच प्रेरणा मिळून मग हे ठरवलं। ग्रॅज्युएशन नंतर ठरवलं। खरं तर मला उशीर झाला थोडासा, आधी गेट वगैरे दिली होती एक्झाम आणि ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर ठरवलं की आता MPSC करू। मग एक 3-4 वर्ष याच्यामध्ये घालवली आणि मग आता यश मिळालेलं आहे। साधारण कशा पद्धतीचा हा प्रवास होता? म्हणजे किती काळ अभ्यास करावा लागायचा? कारण MPSC म्हणजे स्पर्धा परीक्षा ह्या खूप अनिश्चित असतात, म्हणजे त्याच्यामध्ये यश मिळेल नाही मिळेल किंवा काय, कशा पद्धतीचा अभ्यासाचा पॅटर्न होता आणि किती काळ हा अभ्यास केला आणि काय एकंदरीत? पहिले माझी तयारी पुण्यापासून चालू झाली होती। कारण आपल्या सगळ्यांचंच एक असतं की MPSC म्हटलं तर पुण्याला जायला पाहिजे। मग मी त्या पॉटहोलमध्ये पडले होते की पुण्याला गेली 1.5-2 वर्ष, पण तिथं मला माझ्या सुटेबल असं एन्व्हायरमेंट वाटलं नाही। त्यानंतर मग मी घरी आले आणि घरी येऊनच खरा अभ्यास चालू झाला माझा। ही जी एक्झाम क्वालिफाय झाली आहे मी, त्यात प्री मेन्स इंटरव्ह्यू तिन्ही मी घरी राहूनच केलेला आहे। हा माझा पॅटर्न चेंज झाल्यापासून, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झाल्यापासून हा फर्स्ट अटेम्प्ट होता आणि असं काउंट केला तर थर्ड अटेम्प्ट होता। आणि मी आवर्स कधी काउंट केले नाहीत की आज 8 तास 10 तास असं केला नाही। 6 तास माझा सकाळी ऑनलाईन क्लास असायचा मेन्ससाठीचा आणि त्यानंतर दिवसभर मी याच परीक्षेसाठी अभ्यास करायची। सो कधी 4 तास व्हायचा, कधी 8 तास व्हायचा, पण एकच डोक्यात होतं की रोज पुस्तक घेऊन बसलंच पाहिजे, म्हणजे कन्सिस्टन्सी ब्रेक नाही झाली पाहिजे। थोडा का होईना, 1-2 तास का होईना, पण रोज अभ्यास थोडाफार झाला पाहिजे, असंच गोल होतं डोक्यामध्ये अभ्यास करताना। काय पुढचं ध्येय असणार आहे? यापुढे आणखी काही UPSCसाठी प्रयत्न करणार आहात की इथे जाता सेवा बजावणार आहात? अजून तसं काही डोक्यात नाही आहे, पण मी सिव्हिल इंजिनिअरिंगचीच एक्झाम द्यायचं चूज केलं बिकॉज मला आवड होती सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये। ज्यावेळेस ग्रॅज्युएशनमध्ये मी सिव्हिल इंजिनिअरिंग चूज केली होती, त्याचा वास्ट एक्सपिरियन्स लाभला होता, त्यामुळंच हे इंजिनिअरिंगच्या एक्झाम द्यायचं चूज केलं होतं। अजून तरी तसं काही डोक्यात नाही आहे, पण बघू पुढं काय होईल, जर वाटलं तर ट्राय करेन। पाहतोय खरं तर वैष्णवी गायकवाड ही मुलींच्या विभागातून राज्यात प्रथम आलेली आहे। सोलापूरची ही कन्या आहे आणि तिचे सोलापूरमधून मोठ्या प्रमाणात वाहवा देखील होत असताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर।